पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 301व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते चौंडीमध्ये करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे विद्युत रोषणाई असेल किंवा फटाक्यांची आतिषबाजी जी आहे ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वतीने जे आहे ती करण्यात येणार आहे। आपण बघतो की भव्य दिव्य असं हे सगळी विद्युत रोषणाई जी करण्यात आली आहे। स्वतः आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगा, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तुम्ही विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी करण्यात येणार आहे। उद्या 31 मे अहिल्यादेवींची जयंती आहे। अखंड देशभर अहिल्यादेवींच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जातो आहे। अहिल्यादेवींची जन्मभूमी आहे तीर्थक्षेत्र चौंडी आणि इथं तर दरवर्षी लाखो संख्येनं लोक अभिवादन करत असतात आणि त्यामुळं दरवर्षीच एक वेगळा उत्साह जयंतीच्या निमित्तानं असतो। काल विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे सर यांच्या मातोश्रींच्या शुभ हस्ते विद्युत रोषणाईचा शुभारंभ केला गेला। आज रात्री 12 वाजता माननीय राम शिंदे सर, माननीय जयाभाऊ गोरे, ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते इथं अभिवादन आणि अभिवादनासाठी मोठा फायर शो हा आयोजित केलेला आहे। किमान 1 तासभर हा फायर शो चालणार आहे। पण जवळपास बघतो की तुम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या नामांतरांच्या असतील किंवा विविध विकास कामांच्या असतील ते सगळ्या पूर्ण होताना दिसत आहे। खूप आनंद आहे। अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं गेलं वर्ष हे त्रिशताब्दी जयंतीचं वर्ष होतं आणि देवाभाऊ आणि नरेंद्र मोदी साहेबांनी खूप या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम केले। अहिल्यादेवींचा इतिहास सांगायला काही मोजकी लोक असायची, आता अख्खा महाराष्ट्र अहिल्यादेवींचा इतिहास सगळीकडं सांगतंय। अहिल्यादेवींच्या कामाच्याबद्दल चर्चा करतंय, अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराविषयी चर्चा करतंय। अहमदनगरसारख्या एका मोठ्या जिल्ह्याचं नामांतरण करणं ही खरं तर साधी सोपी गोष्ट नाही, परंतु ते एका वर्षात नामांतरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात अहमदनगरचं नाव बदललं आणि पुण्यश्लोक अहिल्यानगर केलेलं आहे। याच्यासारखा आयुष्यातला आनंदाचा क्षणच असू शकत नाही। मी सभागृहात विधान परिषदेचा आमदार असताना तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आणि नंतर माननीय देवाभाऊंच्याकडे आम्ही चौंडीमध्ये प्राध्यापक राम शिंदे सर आम्ही विनंती केली होती की आपण या जिल्ह्याचं नाव बदलावं, एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री आणि देवाभाऊ मुख्यमंत्री असताना, आणि त्यांनी तिथंच घोषणा केली आणि 1 वर्षाच्या आतमध्ये प्रक्रिया पूर्ण केली। बाजूला आपल्या औरंगाबाद पूर्वीचं आत्ता जे संभाजीनगर 1988ला स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब बोलले होते आमकास मैदानावरून की मी औरंगाबादला औरंगाबाद म्हणणार नाही, संभाजीनगर म्हणणार। परंतु 88 ते 2022 एवढा काळ गेला, नामांतरण होऊ शकलं नाही, परंतु अहमदनगरचं नाव एका वर्षात बदललं, अहिल्यानगर केलं। सरकारला खूप धन्यवाद आहे। अहिल्यानगरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्यानं स्थापन केलं, त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नाव दिलं। महिलांच्यासाठी ITI कॉलेज मंजूर केलं, त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलेलं आहे। बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवींचं नाव दिलं आहे। तर खूप चांगले काम, आता स्मारकाचं काम सरकारनं हातामध्ये घेतलेलं आहे। मुंबईमध्ये अहिल्या भवनला देवाभाऊनी आणि मंगलप्रसाद लोढा साहेबांनी 44 कोटी रुपये दिलेले आहेत। तिथल्या एका बेलारूस नावाचं जो एक उड्डाणपूल होतं इंग्रज अधिकाऱ्यांच्या नावानं, ते आता नवीन पुनर्निर्माण केलं, त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलं आहे। असं खूप काम अहिल्यादेवींच्या नावानं सरकार करतं आहे। मी सरकारला मनापासून धन्यवाद देईन। जेवढं शब्दात आम्ही व्यक्त होऊ शकत नाही, परंतु खूप सरकारनं अहिल्यादेवींचा विचार लोकांच्यामध्ये जावा यासाठी काम केलं आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुम्हाला इथं या ठिकाणी बंदी करण्यात आली होती, आज कसं बघतात? 2022चा 31 मेचा कार्यक्रम आहे आणि खूप राजकारण त्या कार्यक्रमामध्ये झालं। आम्ही तर मी 10वीला असल्यापासून इथं येतो, पण असं कधीच झालं नव्हतं। परंतु सत्तेचा गैरवापर करून या अहिल्यादेवीच्या जयंतीचा कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, परंतु लोकांनी तो धुळीस मिळवून टाकला। इथं पळताभुई थोडी, तुम्ही होता सगळे, लोकांनी पळताभुई थोडी करून सोडली। 31 मे आणि जुलै 1 महिन्याच्या आतमध्ये महाविकास आघाडीचं सरकार गेलं, म्हणजे अहिल्यादेवींच्यामध्ये दैवत्व आहे, म्हणजे अनुभवायला मिळतं। 1 महिन्याच्या आतमध्ये इतकी मोठी सत्ता असताना सत्ता फुटली आणि परत महायुतीचं सरकार आलं। खरं तर तो अहिल्यादेवींचाच आशीर्वाद असावा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येण्यामध्ये। आणि परत मग काय, आता कार्यक्रम तुम्ही बघतायच की सगळ्यांना इथं काय असं नाही की सगळे तुम्ही या, कोणाची काय अडचण आहे, हा काय कुठला राजकीय कार्यक्रमच नाही, हे काय राजकीय व्यासपीठ नाही। परंतु तेव्हा पोलिसांना एकदम कामाला लावणं, आम्हाला तिकडं चापडगावच्या रोडवरतीच 2 तास अडवून ठेवणं,
हा तो त्यांचा विषय होता. परंतु याच्या मागं कोण होतं? नाही ठीक आहे, आता जाऊ दे. आज अहिल्यादेवींचा इतका पवित्र जयंतीचा कार्यक्रम आहे, त्या विषयावरती मी बोलू इच्छित नाही. परंतु ज्या लोकांनी केलं त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. कुठेतरी स्थानिक आमदार रोहित पवार देखील या ठिकाणी दावा करतात की मी पण मोठ्या प्रमाणात विकास कामं आणली किंवा अनेक विविध योजना आणल्यात. नाही जाऊ दे, तो आता राजकारणाचा भाग नाही. हे जे काम आता जोरातमध्ये सुरू आहे, आता जवळपास 600च्या वर कोटी रुपयाचा आराखडा राज्य सरकारनं देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये तयार केलेला आहे. आणि कालच आमची चर्चा झाली शिंदे सरांची माझी की सीना नदीला महापूर आला म्हणून काही गोष्टी मंजूर झाल्या नव्हत्या, पण आता आचारसंहिता आहे. तर आचारसंहितेच्या नंतर इथलं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होईल आणि चौंडीचं संपूर्ण हे जे चेहरा आहे तो पूर्ण बदललेला असेल, अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारनं घेतलेली आहे. त्यामुळं कोणाचं किती प्रेम चौंडीवरती आहे जग जाहीर आहे. कुणी सांगून लोकांना सगळ्या गोष्टी समजत असतात. महायुतीनं जे चौंडीसाठी केलं आहे किंवा नरेंद्र मोदी साहेबांनी आणि देवाभाऊंनी अहिल्यादेवींचा विचार लोकांच्यामध्ये जावा, अहिल्यादेवीने काम केलेलं लोकांच्यामध्ये जावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं गेल्या वर्षीची वर्षभर केलेली कामं, घेतलेली भूमिका, अहिल्यादेवींच्यावरती वेगवेगळी आलेली पुस्तकं, अहिल्यादेवींच्यावरती आलेल्या वेगवेगळ्या गाण्यांचा संग्रह किंवा अहिल्यादेवींच्या संदर्भामध्ये नव्यानं तयार केलेले सांस्कृतिक कार्यक्रम हे लोकांनी सगळ्या बघितलेले आहेत. आणि त्यामुळं या लोकांना नुसतं यांना ट्विट करायला पण कळत नाही. सुभेदार मल्हारराव होळकर की यशवंतराव होळकर यातला यांना फरक कळत नाही. बैरोबा की बिरोबा यातला लोकांना काही फरक पडत नाही. ती लोक काय अहिल्यादेवींचा, कारण अहिल्यादेवींचा इतिहास इतके वर्ष दाबून ठेवला, इतके वर्ष. 300व्या जयंतीच्या निमित्तानं जो विषय बाहेर आला, नाहीतर आम्ही काही मुलं धनगर समाजाची पोरं करायची, त्यातनं जातीतनं बाहेर अहिल्यादेवींना काढायचं काम हे महायुती सरकारनं केलेलं आहे, सर्वसमावेशक. कारण कामच अहिल्यादेवींचं तसं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवींचं काम हे देवाच्या आणि धर्माच्यासाठी खूप मोठं आहे आणि ते लोकांच्यापर्यंत पोचलं नव्हतं, ते आता पोचलं. तर निश्चितच आपण बघतो की मोठा विकास जो आहे तो येत्या काळामध्ये चौंडीमध्ये होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे अभिजित पिस्सर, पुन्हा जायकर, TVN मराठी, चौंडी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.